अमरावती जिल्ह्यातील वलगाव बसस्थानक परिसरात रविवारी उशिरा रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली। जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला। या प्रकरणी गुन्हे शाखेनं रात्रभर कारवाई करत 5 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। वलगाव बसस्थानक परिसरात रविवारी रात्री सुमारे 11च्या सुमारास संजोग जोशी आणि ऋत्विक पंडित हे दोघं उभे असताना 4 ते 5 आरोपी मोटरसायकलवर तेथे पोहोचले। जुन्या वादातून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली। आरोपींनी धारदार चाकूनं संजोग जोशीवर सपासप वार केले। संजोगला वाचवण्यासाठी धावलेल्या ऋत्विक पंडितवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला। दोघंही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले। त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला। घटनेनंतर गुन्हे शाखेनं रात्रभर शोध मोहीम राबवत विक्की उर्फ गोलू विकास उगले, मिलन तायडे, अजय नागदेवे, अनिकेत मेश्राम आणि सुमित सुरजुसे या 5 आरोपींना भातकुली बसस्थानक परिसरातून अटक केली। आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। प्राथमिक तपासात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ही दुहेरी हत्या झाल्याचं समोर आलं। सुधीर उगले आणि चंदू उगले यांच्यासोबत मृतांचा पूर्वी वाद झाला होता। त्याच वैमनस्यातून कट रचून दोघांना घराबाहेर बोलावून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 6 आरोपींचा समावेश FIR मध्ये आहे आणि सगळे आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये किरकोळ वादावरून ही घटना घडल्याचं दिसून येते। काहीतरी काही वस्तूची त्यांनी चोरी केली असं एक प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर काही किरकोळ वाद जे त्यांच्यामध्ये होते त्यावरून हा प्रकार झालेला आहे। त्यामधील सर्व 6 आरोपी जे FIR मध्ये आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत। साधारणतः किती वाजताची ही घटना आहे? रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे? नाही, FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे आपण ऑलरेडी डिटेन केलेले आहेत। हत्येमागे वेगळी चर्चा दिसत आहे, वलगावच्या सरपंचांना ताब्यात घेण्याची चर्चा आहे। FIR मध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सगळ्या व्यक्तींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि क्षुल्लक कारणावरून ही घटना झालेली आहे। त्यांचे किरकोळ काहीतरी वाद होते आणि त्यामधून हा प्रकार घडलेला आहे। सध्या वलगावात बंदोबस्त वगैरे लावला? बंदोबस्त आता सध्या लावलेला नाही आहे। रात्री ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस आपण सगळा फोर्स त्या ठिकाणी लावलेला होता। आता सध्या परिस्थिती नॉर्मल आहे।